हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शनिवार 11 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. पण सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे ईश्वरीने चक्क अर्णवकडे बाळ मागितलंय. ईश्वरी अंजलीताईच्या बाळाला घेऊन आपल्या रूममध्ये आली आणि अर्णवला म्हणाली, अर्णव सर, तुम्हाला आता असं वाटत नाही का आपण आपल्या नात्यात पुढे जायला हवं? म्हणजेच ईश्वरीला अर्णवला असं सुचवायचं होतं की आता आपण दोघांनी आई बाबा व्हायला हवं आणि मला आई व्हायचंय. मग अर्णवचं उत्तर काय असणार? अर्णव हा ईश्वरीला यासाठी हो म्हणेल का? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अर्णव आणि ईश्वरीचं एकमेकांवर किती प्रेम आहे, पण अजूनही दोघे एकमेकांना आय लव्ह यू नाही म्हणालेत. आणि त्यात सुप्रिया प्रकरणानंतर तर या दोघांमध्ये अंतर आणखीनच वाढलंय. मग अर्णव यासाठी तयार होईल का? आता अंजलीनंतर ईश्वरीचा नंबर लागणार का? अर्णव आणि ईश्वरी आई बाबा बनणार का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ईश्वरी ही घाईगडबडीत जिन्यावरून खाली उतरते. तिच्या हातामध्ये रमाकांतचा फोटो असतो आणि त्याच वेळेस राजेशसुद्धा तेथून जात असतो. दोघांचं लक्ष नसतं, दोघे क्रॉस होतात आणि एकमेकांना धडकतात. ईश्वरीच्या हातून रमाकांतचा फोटो खाली पडतो आणि दोघेही एकमेकांकडे पाहतात. त्याच वेळेस मामी तेथे येते आणि मामी लपून हे सगळं पाहत असते. राजेश रमाकांतचा फोटो उचलतो आणि रमाकांतच्या फोटोकडे पाहू लागतो. ईश्वरी सुद्धा त्याच्याकडे निरखून पाहते की हा राजेश रमाकांतला ओळखतोय की नाही. आणि वल्लरी सुद्धा या दोघांकडे निरखून पाहत असते. राजेश या फोटोकडे पाहतो आणि ईश्वरीला विचारतो, ईश्वरी मॅडम, हा कोणाचा फोटो आहे? हा माणूस कोण आहे? ईश्वरी त्याला विचारते, का तुम्ही नाही ओळखत का याला? तर राजेश सांगतो, नाही, मी नाही ओळखत. ईश्वरीला समजतं की राजेश काही खरं बोलणार नाहीये आणि ईश्वरी सांगते, हे तुमचे सासरे आहेत. राजेश म्हणतो, माझे सासरे? म्हणजे अंजलीताईचे वडील आहेत का हे? तर ईश्वरी म्हणते, हो, अंजलीताईचे वडील आहेत. तुम्ही यांना ओळखत नाहीये का? राजेश सांगतो, मी जर अंजली मॅडमलाच ओळखत नाही, मग त्यांच्या वडिलांना कसं ओळखणार? ईश्वरी म्हणते, ठीक आहे, द्या तो फोटो माझ्याकडे. राजेश तिच्याकडे हा फोटो देऊन टाकतो आणि वल्लरीला हाच प्रश्न पडतो की ईश्वरी हा फोटो घेऊन कोठे चालली आहे? राजेशने फोटो दिल्यानंतर राजेश तेथून निघून जातो. ईश्वरी या फोटोकडे निरखून पाहते आणि ईश्वरी सुद्धा तेथून निघून जाते, घराबाहेर पडते. वल्लरी चांगलीच घाबरते. ईश्वरी रमाकांतचा फोटो घेऊन कोठे जात होती? ती कोणाला भेटायला गेली आहे? आज मंदिरात नक्कीच ईश्वरीने रमाकांतला ओळखलंय, म्हणून रमाकांतला शोधून काढण्यासाठी ईश्वरी घराबाहेर गेली असेल असं तिला वाटतं. आणि मला हे लवकरात लवकर शोधून काढावंच लागेल, नाहीतर माझं काही खरं नाही. दॅट इज दॅट, असं वल्लरी ठरवते. आणि इकडे ईश्वरीने चक्क हा फोटो सुप्रियाच्या हातात दिलेला असतो. हा फोटो पाहून सुप्रियाला जबर धक्का बसतो. सुप्रियाच्या डोळ्यासमोरून तिचा संपूर्ण भूतकाळ जातो आणि सुप्रिया ईश्वरीला सांगते, रमाकांत राजशिर्के. ईश्वरी म्हणते, हो आई, अर्णव सरांचे वडील रमाकांत राजशिर्के. सुप्रिया विचारते, पण इशू, हा फोटो तू आज मला दाखवायला का घेऊन आली आहे? कशाला? आता या फोटोचा काय संबंध? पण तुला खरं सांगायचं ना, तर हा माणूस देव माणूस होता, खूप भला माणूस. त्याने आयुष्यात काहीच चुकीचं केलं नाही, पण त्या दिवशी ती घटना घडली आणि त्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. एक वेळ माझं आयुष्य तरी तुझ्या बाबांमुळे सावरलं, पण या बिचाऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाची वाताहत झाली. त्यांचं आयुष्य पुन्हा कधीच सावरू नाही शकलं. आणि ईश्वरी म्हणते, आई, मी तुला आज हा फोटो दाखवतेय कारण आज मी यांना पाहिलंय. सुप्रियाला जबर धक्काच बसतो. सुप्रिया विचारते, काय? तू आज रमाकांत राजशिर्केला पाहिलं? कोठे पाहिलं? ईश्वरी सांगते, आज आम्ही प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिरात गेलो होतो ना, तेथे हे साधू संतांबरोबर आले होते, भजन करत होते. हे ऐकून सुप्रिया खालीच बसते. ईश्वरी विचारते, काय झालं आई? तुला एवढा धक्का का बसलाय? तर सुप्रिया म्हणते, इशू, तुला कळतंय का? रमाकांत राजशिर्के जिवंत आहेत, या शहरात आहेत आणि जर ते आपल्याला सापडले तर आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. जर रमाकांत राजशिर्के समोर आले आणि त्यांनी सांगितलं की माझ्यात आणि त्यांच्यात काहीच नव्हतं, हे सगळं कट कारस्थान होतं, तर आपल्याला त्या घाऱ्या डोळ्याच्या बाईला शोधायची गरज नाही, कारण रमाकांत त्या बाईला नक्कीच ओळखत असतील. मग आपल्याला त्या पत्रकाराला शोधायची गरज नाही, आपण स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकतो. अर्णव आणि तुझा संसार ठीक होऊ शकतो, सगळं काही सुरळीत होऊ शकतं. फक्त लवकरात लवकर आपल्याला या रमाकांत राजशिर्केला शोधून काढायचंय. ईश्वरी म्हणते,
हो आई, मी सुद्धा तोच विचार करत होते. मी आता उद्या जाणार आणि त्या मंदिराबाहेर सगळ्यांना विचारणार. जर यांना कुणी पाहिलं असेल ना, तर मला त्यांचा पत्ता नक्कीच सापडेल. सुप्रिया खूप खुश असते. लवकरच मी स्वतःला निर्दोष सिद्ध करेल आणि ईश्वरी अर्णवचा संसार सुरळीत होईल या विचाराने तिला आनंद झालेला असतो. आणि मग ईश्वरी सुप्रियाला विचारते, आई आता नमुताई कशी आहे? तर सुप्रिया सांगते, ती काहीच ऐकायला तयार नाहीये. मी, शुभूने, आकाशने तिला किती समजवण्याचा प्रयत्न केला. आकाशने तिच्यासमोर किती गयावया केल्या, परंतु ही नम्रता काही ऐकायला तयार नाहीये. ईश्वरी म्हणते, थोडं वेगळंच आहे ना, नमुताई कधी एवढी रागावत नाही, मग यावेळेस एवढी कशी रागावली? तर सुप्रिया सांगते, हो ना, आजकाल ती खूप लहान मुलीसारखी वागतीये. छोट्या छोट्या गोष्टीत चिडचिड करत असते, रागराग करत असते. आम्ही सगळ्यांनी समजून झालंय. आता तू जा आणि तिला समजावून सांग, नाहीतर आकाश आणि तिच्यामधील भांडण आणखीनच वाढत जाईल. ईश्वरी म्हणते, ठीक आहे आई, आता मीच त्यांना समजावून सांगते. आणि इकडे अर्णव हा हॉलमध्ये येतो. तर त्याला दिसतं की आकाश खूप टेन्शनमध्ये आहे आणि डोक्याला हात लावून बसलाय. अर्णव त्याच्या जवळ येऊन बसतो आणि विचारतो, काय झालं आकाश, कसलं टेन्शन आहे? आकाश म्हणतो, काय नाही. अर्णव म्हणतो, खोटं बोलायचं नाही, तुझा दादा आहे मी, सांग कसलं टेन्शन आहे? तर आकाश सांगतो, नम्रता आणि माझं भांडण झालंय, ती माझ्यावर खूप चिडली आहे. अर्णवला आश्चर्यच वाटतं. अर्णव म्हणतो, नम्रता आणि तुझं भांडण झालंय आणि नम्रता चिडली आहे? आकाश म्हणतो, का काय झालं, विश्वास बसत नाहीये ना? अर्णव म्हणतो, हो, नम्रता चिडली आहे यावर विश्वास बसत नाहीये, पण तुला खरं सांगू का, या दोन्ही बहिणी सारख्याच आहे. ती मिस इंदोर आहे ना, तिची बहीण, ती सुद्धा अगदी तशीच आहे. तिला तर भांडायला कारणही लागत नाही, वेळही लागत नाही. दिवसाच्या कोणत्याही तासात ती भांडू शकते, कोणत्याही विषयावरती भांडू शकते. हसता हसता भांडते, रडता रडता भांडते, खेळताना भांडते, झोपताना भांडते, नेहमी भांडतच असते. आकाश चिडून म्हणतो, ए दादा, येथे मला माझं टेन्शन आहे, मला माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, तू कुठे तुझं दुखणं गात बसलाय? अर्णव म्हणतो, अरे मी तुला फक्त सांगत होतो की दोघी बहिणी सारख्याच आहे, मी कुठे पाठे दुखणं गातोय? आकाश म्हणतो, नाही, तू स्वतःच दुखणं गात बसलाय. येथे मला मदत करायची, माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा ते नाही, पण तू स्वतःच सांगत बसलाय. अर्णव म्हणतो, ठीक आहे, तू एक काम कर. आकाशला वाटतं की आता अर्णव त्याला काहीतरी आयडिया सांगणार आहे. तर अर्णव म्हणतो, तू काहीच करू नको. आकाशला मोठा धक्काच बसतो. आकाश विचारतो, हे काय बोलतोयस तू, काहीच करू नको म्हणजे? अर्णव म्हणतो, हो, काहीच करू नको. या मुलींचं कसं असतं ना, की भांडण झाल्यावर आपण त्यांच्या मागे मागे केलं, त्यांना मनवण्याचा प्रयत्न केला ना, तर त्या जास्त भाव खातात. पण आपण जर त्यांना सोडून दिलं, त्यांच्याशी बोललो नाही, त्यांना मनवण्याचा प्रयत्न केला नाही, तर त्या आहे ना थोड्या वेळाने आपोआप नॉर्मल होतात. म्हणजे ही सगळ्यात बेस्ट स्ट्रॅटेजी आहे, सगळ्यात बेस्ट प्लॅन आहे. आकाश चिडून म्हणतो, अरे यार, काय फालतू आयडिया देतोस तू, मला तुझी आयडिया नाही घ्यायची आहे. तू मला उगाचच लेक्चर देतोस आणि माझा वेळ वाया घालवतोस. अर्णव म्हणतो, वा रे वा, म्हणजे मी तुला चांगली आयडिया देतोय आणि मी माझा वेळ वाया घालवला आणि तू म्हणतोयस की तू तुझा वेळ वाया घालवला? आकाश म्हणतो, हो, यापेक्षा मी त्या ईश्वरीला विचारलं असतं ना, तर त्या ईश्वरीने मला चांगली आयडिया दिली असती. ती नेहमी मला चांगला सल्ला देते, तुझ्यासारखा माझा टाइमपास नाही करत. अर्णव खूप चिडतो आणि म्हणतो, ती ईश्वरी तुला चांगली आयडिया देणार? येथे मी थांबलो, तुला विचारलं काय प्रॉब्लेम आहे, तुझा प्रॉब्लेम ऐकून घेतला, तुला सोल्युशन दिलं, पण तुला त्या ईश्वरीचं गुणगान गायचंय, तुला तिच्याकडून सल्ला हवाय ना, घे मग तिच्याकडूनच सल्ला. आकाश म्हणतो, हो, तू माझा टाइम वेस्ट केलाय. आणि आकाश तिथून रागारागाने निघून जातो. त्यामुळे अर्णव सुद्धा खूप चिडतो. आणि इकडे ईश्वरी नम्रताला समजवण्यासाठी तिच्या शेजारी येऊन बसते. नम्रता ही जिन्यावर बसलेली असते. ईश्वरी म्हणते, नमुताई. तर नम्रता ही आणखीन एक पायरी खाली जाते. ईश्वरी आणखीन एक पायरी खाली येते, म्हणते, नमुताई ऐकून तरी घे. पण नमुताई ही आणखीन एक पायरी खाली उतरते आणि ईश्वरी काही आपला पिच्छा सोडणार नाहीये. त्यामुळे नम्रता या जिन्यावरून तेथून जाऊ लागते. तर ईश्वरी तिचा हात पकडून तिला थांबवते आणि म्हणते, नमुताई, हे काय करतेस तू, तू इतकी का चिडली आहे, तू तर किती समजूतदार आहेस, मग यावेळेस काय झालं? नम्रता चिडून म्हणते, माझ्या याच समजूतदारपणाचा फायदा आकाश सर घेत आहे, त्यामुळे यावेळेस मी काही त्यांना माफ करणार नाहीये, मी भांडण मिटवणार नाहीये. तेवढ्यात शुभू तेथे येतो आणि म्हणतो, हो खरंय, ही काय भांडण मिटवणार नाहीये, कारण मुंबईचे टेम्परेचर जरी 35 डिग्री सेल्सिअस असलं ना, तर या नम्रतामुळे या घरचं टेम्परेचर 45 डिग्री सेल्सिअस झालंय. शुभू असं बोलतोय. नम्रता खूप चिडते आणि म्हणते, शुभू तू गप्प बस बरं. आणि ती त्याच्या मागे धावते. शुभू जाऊन बसतो. तेवढ्या सुप्रिया येते आणि म्हणते, हो ईश्वरी,
ही नम्रता आजकाल काय ऐकत नाहीये. एक नंबरची भांडकुदळ झाली आहे. छोट्या छोट्या गोष्टीत चिडत असते, रागवत असते. या शुभूला तर भयंकर मारहाण करते. ईश्वरी हसते आणि मग ईश्वरी ही नम्रताला समजावून सांगते, नमुताई माझं आधी ऐकून घे. मला मान्य आहे त्या दिवशी तुला आकाश सरांची गरज होती, पण आकाश सर आले नाहीत कारण घरातील परिस्थितीच अशी होती की त्यांना नाही जमलं. तू समजून घे ना. नम्रता म्हणते, नेहमी मीच का समजून घ्यायचं आणि मला काही देणं घेणं नाहीये की तुमच्या घरातील परिस्थिती कशी होती. त्यांनी मला प्रॉमिस केलं होतं, त्यांनी प्रॉमिस पाळलं नाही म्हणून मी चिडलीये. तर ईश्वरी ही नम्रताला समजावून सांगते, नमुताई ही पहिलीच वेळ अशी आहे की आकाश सरांनी दिलेलं प्रॉमिस पाळलं नाही. नाहीतर आठव, याआधी आधी कधी असं झालंय का? आजपर्यंत ते दोघे भाऊ जेव्हा कधी आपल्याला गरज असेल आपल्यासाठी धावून येतात. मग त्यांच्या हातात कितीही महत्त्वाचं काम असेल तरी हातचं काम सोडून ते आपल्यासाठी धावत येतात. पण यावेळेस त्यांना नाही येता आलं कारण घरामध्ये तशी इमर्जन्सी होतीच. आणि याला स्वार्थीपणा नाही म्हणत का? याआधी त्यांनी आपल्यासाठी एवढं केलंय ते सगळं आपण विसरलो आणि एकदा ते नाही आले म्हणून तू त्यांच्यावर एवढी चिडली आहे. हे खूप चुकीचं आहे. तुला तुझी चूक समजायला हवी. आता जास्त ताणू नकोस. ताणलं की तुटतं. त्यामुळे आता आकाश सरांना फोन कर, त्यांना भेटायला बोलव आणि पॅचअप करून घे. नम्रताला ईश्वरीची ही गोष्ट पटते की याआधी आकाश आणि अर्णवने आपल्याला किती वेळेस मदत केली आहे. हातातील काम सोडून ते धावत पळत आले आहेत आणि जर फक्त एवढ्या वेळेस ते नाही आले तर मी एवढं चिडणं योग्य नाही आहे. त्यामुळे मग नम्रता ही शांत होते. नम्रताच्या डोळ्यात पाणी येतं आणि हे सगळ्यांच्याच लक्षात येतं. शुभू हे पाहतो आणि म्हणतो, आता नम्रताच्या डोळ्यात पाणी आलंय म्हणजे आता युद्धविराम नक्कीच होणार आहे. नम्रता खूप चिडते आणि त्याला मारायला त्याच्या मागे धावते. ईश्वरी हसते तर शुभू हा सुप्रियाच्या मागे जाऊन लपतो आणि म्हणतो, काकू मला वाचव. आणि शुभू हा नम्रताला तेथून वाकुल्या दाखवतो. तर नम्रताला सुप्रिया सांगते, अगं काय करतेस, तो बिचारा किती चांगला मुलगा आहे. आणि त्याच्या वाकुले पाहून नम्रता म्हणते, हो हो त्याच्या तोंडाकडे पहा किती चांगला आहे तो. सुप्रिया मागे वळून पाहते तर शुभू हा एकदम निरागस मुलासारखा उभा राहतो. सुप्रिया म्हणते, कोठे काय? नम्रता म्हणते, तुला तर कधीच काही कळणार नाही. ईश्वरी म्हणते, नमुताई आता सगळ्यात आधी आकाश सरांना कॉल करायचा आणि त्यांना भेटायला बोलवायचं, पॅचअप करून घ्यायचं. नम्रता म्हणते, ठीक आहे. आणि नम्रता आकाश या दोघांचं भांडण शेवटी ईश्वरीने मिटवलं म्हणून सगळ्यांना चांगलाच आनंद झालेला असतो. आणि मग थोड्या वेळानंतर ईश्वरी आपल्या घरी पोहोचलेली असते. तर अर्णव हा फोनवर आपल्या कंपनीच्या एका महत्त्वाच्या मॅटरविषयी बोलत असतो. ईश्वरी रूममध्ये येते आणि तिच्या हातात रमाकांतचा फोटो असतो. अर्णवला हा फोटो दिसायला नको त्यामुळे ती हा फोटो कपाटात लपवून ठेवून देते आणि ती अर्णवशी काही बोलणार इतक्यात आकाश त्यांच्या रूममध्ये धावत पळत येतो आणि चक्क ईश्वरीला पकडून गोल 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 गरा 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 चांगला फिरवतो. तो खूप खुश असतो. अर्णव चिडून म्हणतो, व्हॉट नॉनसेन्स, इथे इतकं महत्त्वाचं बोलतोय मी फोनवर कंपनीच्या बिझनेसविषयी आणि तुमचा हा काय बालिशपणा सुरू आहे. तर अर्णवला आकाश सांगतो, बालिशपणा नाही, खूप महत्त्वाचं आहे. तू मला उगाच तुझं लेक्चर देत बसला आणि येथे ईश्वरी वहिनीने नम्रता आणि माझ्यातलं भांडण मिटवलं सुद्धा. अर्णवला मोठा धक्काच बसतो. अर्णव म्हणतो, मग त्यात एवढं गुणगान करण्यासारखं काय आहे? तिची बहीण आहे ती, समजून सांगितलं असेल, ऐकलं असेल तिने, त्यात एवढं मोठं काय? तू काय तिला अवॉर्ड देणार आहेस का? तर ईश्वरी म्हणते, पाहिलं का आकाश सर, अर्णव सरांचा कसा जळफाट होतोय. तुम्ही भांडण मिटवण्याचं सगळं क्रेडिट मला दिलं ना म्हणून त्यांना खूप राग आलाय. आणि आकाश म्हणतो, अवॉर्डचं म्हणतोय ना तू, मी तिला अवॉर्ड देणारच आहे. मी तिला पॅचअपची पार्टी देणार आहे, तुला नाही देणार. पण कारण हे भांडण फक्त तुझ्यामुळे मिटलंय, त्यांच्यामुळे नाही मिटलंय. हे ऐकून अर्णव खूप चिडतो आणि म्हणतो, वा रे वा, कालपर्यंत दादा दादा करायचा आणि आता वहिनी वहिनी करतोय, तुला काय मी सोडत नाही. असं म्हणून अर्णव हा चक्क आकाशच्या अंगावर धावून जातो. आकाशला पकडतो, आकाशचा हात मुरगाळतो आणि आकाशच्या पाठीत ठोसा देणार. तर ईश्वरी ही चक्क अर्णवला मागून पकडते आणि म्हणते, नाही सर नाही, अशी हिंसा नाही करायची. आणि आकाश अर्णवला तसाच जोरात धक्का देतो. अर्णवचा तोल जातो आणि ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही सोफ्यावर पडतात. ईश्वरी ही खाली सोफ्यावर बसलेली असते आणि अर्णव हा तिच्या मांडीवर बसलेला असतो. दोघे एकमेकांच्या खूप जवळ असतात. आपण हे काय केलं त्यामुळे आकाश खूप घाबरतो. अर्णव आणि ईश्वरी दोघे धक्क्यातच असतात आणि एकमेकांकडे पाहू लागतात. आणि बॅकग्राऊंडमध्ये तू ही रे माझा मितवा या मालिकेचं टायटल सॉन्ग शीर्षक गीत सुरू होतं.
या दोघांची पोच खूप वेगळी असते. ईश्वरी खाली सोफ्यावर पडली आहे, अर्णव तिच्या मांडीवर बसलाय. हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ आहेत आणि ईश्वरीचे हात अर्णवच्या पोटाजवळ आहेत. आकाश हे सगळं पाहतो, खूप लाजतो आणि लगेच मागे वळतो आणि म्हणतो, मी काय नाही पाहिलं, मी काय नाही पाहिलं, असं म्हणून तो तेथून निघून जातो. ईश्वरी अर्णवच्या खूप जवळ असते, त्याच्याकडे पाहून स्माईल करत असते. अर्णव म्हणतो, आता काय मांडीवर बसून ठेवणार आहे का काय मला, सोड मला सोड. आणि अर्णव उठणार इतक्यात आकाश परत येतो आणि म्हणतो, तुमचं चालू द्या बरं का, कंटिन्यू, मी काय पाहिलं नाहीये, असं चिडून तो तेथून निघून जातो. अर्णव त्याच्यावर आणखीनच चिडतो, पण त्याला काही नीट उभंच राहता येत नाही. ईश्वरीने त्याला पकडलेलंच असतं. ईश्वरी त्याला सोडते आणि अर्णव हा कसा बसा उठतो. ईश्वरी त्याच्याकडे पाहून खूप हसते, लाजते. अर्णव म्हणतो, त्यात हसायला काय झालं, एवढं काय लाजतीयेस. ईश्वरी म्हणते, नाही सर, मी कुठे काय लाजतीये, मला तर एक आयडिया सुचली आहे. त्या राजेशचं सत्य समोर आणण्यासाठी मला तुम्हाला ती सांगायची आहे. अर्णव विचारतो, कोणती आयडिया. ईश्वरी म्हणते, सर, त्या राजेशला आहे ना घोसाळ्याची भाजी नाही आवडत. अर्णव म्हणतो, मग व्हॉट. तर ईश्वरी म्हणते, अहो सर, त्याला घोसाळ्याची भाजी नाही आवडत. मी काय करते, आज घोसाळ्याची भाजी बनवते आणि त्या राजेशच्या ताटात वाढते. मग राजेश जेव्हा सगळ्यांसमोर म्हणेल ना, मला ही भाजी आवडत नाही, मी नाही खाणार, त्यावेळेस सगळ्यांसमोर सिद्ध होईल की राजेश नाटक करतोय आणि त्याची स्मरणशक्ती काही गेलेली नाही आहे. अर्णव विचारतो, पण तुला कसं कळलं की त्याला घोसाळ्याची भाजी नाही आवडत. ईश्वरी म्हणते, सर, मला सगळं माहीत असतं. मग प्लॅन डन, असं म्हणून ईश्वरी हात पुढे करते. अर्णवचा अजून काही पूर्ण विश्वास नसतो. तो ईश्वरीच्या हातात हात देतो, पण ईश्वरी मात्र खुश असते. तिला असं वाटत असतं की माझा हा प्लॅन नक्की यशस्वी होणार आणि मी राजेशचं सत्य सगळ्यांसमोर आणेल, असा तिला पूर्ण विश्वास असतो. आणि इकडे शुब्बू नम्रताला घेऊन त्या ठिकाणी पोहोचतो जेथे आकाश तिला भेटायला येणार असतो. नम्रता आणि आकाश एकमेकांना पाहतात. शुब्बू म्हणतो, चल मग, मी माझं काम केलंय, आता मी जातो. तर नम्रता म्हणते, शुब्बू, तू थांबू शकतोस, तसंही तुला सगळं माहिती आहे. आकाश म्हणतो, हो हो, तू थांबला तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर शुब्बू म्हणतो, नाही नाही, तुमच्यात खूप दिवसांपासून भांडण सुरू होतं, आज कोठे ते मिटलंय आणि आज मी येथे कबाबमय हड्डी व्हायला नको. तुम्ही दोघे मस्त कंटिन्यू करा, मी नंतर पॅचअप पार्टी घेईल तुमच्याकडून, असं म्हणून शुब्बू तेथून निघून जातो. नम्रता आणि आकाश एकमेकांबरोबर असतात आणि खूप खुश असतात. तर इकडे घरामध्ये ईश्वरीने आपल्या प्लॅनप्रमाणे घोसाळ्याची भाजी बनवलेली असते. मामा आणि अर्णव तेथे असतात. मामाला हा सगळा प्लॅन माहीत असतो. ईश्वरी म्हणते, मामा, त्या राजेशला काही घोसाळ्याची भाजी आवडत नाही, आता त्याला ही भाजी वाढायची. लगेच तो म्हणेल, मला ही भाजी आवडत नाही, म्हणजे सगळ्यांसमोर त्याचं सत्य येईल. मामाला सुद्धा हा प्लॅन खूप आवडलेला असतो. आणि तेवढ्यात वल्लरी आणि आजी तेथे येऊन बसतात. आणि वल्लरी म्हणते, मला तर खूप भूक लागली आहे. ईश्वरी म्हणते, आता राजेश जिजू आणि अंजलीताई आल्या का लगेच आपण जेवायला सुरुवात करूया. तेवढ्यात अंजली आणि राजेश जेवायला येतात आणि राजेश अर्णवच्या बाजूला बसू लागतो. तर अंजली म्हणते, अहो, तुम्ही तिथे का बसताय, येथे बसा ना, कुटुंब प्रमुखाच्या खुर्चीवर, तुम्ही या घराचे कुटुंब प्रमुख आहात. ईश्वरी, अर्णव, आजी, मामा, मामी या सगळ्यांना खूप राग येतो की या अंजलीची कॅसेट अजून तेथेच अडकली आहे, कुटुंब प्रमुख, कुटुंब प्रमुख, तिला बाकीचं काही सुचतच नाही. तर राजेश म्हणतो, नाही अंजली मॅडम, मी या खुर्चीवर नाही बसू शकत, उलट तुम्ही मला माझं ताट तयार करून द्या, भाजी पोळी, मी तेथे खाली जाऊन बसतो, मी तेथेच योग्य आहे. हे ऐकून अंजलीला जबर धक्काच बसतो. अंजली म्हणते, अहो, तुम्ही हे काय बोलताय, तुम्ही या घरचे जावई आहात, आम्ही सगळ्यांनी येथे वर बसून जेवायचं आणि तुम्ही खाली बसून जेवायचं, हे बिलकुल शोभत नाही, तुम्ही येथेच बसा. आजीसुद्धा म्हणते, हो जावई बापू, तुम्ही खाली बसू नका, जावयाचा मान असतो. अंजली म्हणते ना, तुम्ही कुटुंब प्रमुखाच्या खुर्चीवर बसा, तर तुम्ही बसा कुटुंब प्रमुखाच्या खुर्चीवर. आजी म्हणते, त्यामुळे राजेशसुद्धा तयार होतो आणि कुटुंब प्रमुखाच्या खुर्चीवर बसतो. अंजलीला चांगलाच आनंद होतो. आणि मग ईश्वरी राजेश जवळ येते आणि राजेशच्या ताटामध्ये पोळी आणि घोसाळ्याची भाजी वाढते. मामा, अर्णव या सगळ्यांचं लक्ष असतं आणि अंजली पाहते, ईश्वरीने चक्क राजेशच्या ताटामध्ये घोसाळ्याची भाजी वाढली आहे. त्यामुळे अंजलीला खूप राग येतो आणि अंजली ईश्वरीवर चिडून म्हणते, ईश्वरी, तू हे सगळं जाणून बुजून केलंस ना. ईश्वरीला काही कळतच नाही. अंजली म्हणते, घरातील सगळ्यांना माहिती आहे की राजेशला घोसाळ्याची भाजी आवडत नाही, पण तू जाणून बुजून त्यांना घोसाळ्याची भाजी वाढलीस, कारण तुला त्यांना त्रास द्यायचा आहे. घरातील सगळे खूप टेन्शनमध्ये येतात. तर राजेश म्हणतो,
नाही अंजली मॅडम, असं काही नाही आहे की मला घोसाळ्याची भाजी आवडत नाही. अंजली म्हणते, अहो तुम्हाला माहीत नाही आहे, ही ईश्वरी सगळं जाणून बुजून करते. हिच्या डोक्यात ना नेहमी काही ना काहीतरी शिजत असतं, त्यामुळे तिने ही घोसाळ्याची भाजी शिजवली आहे आणि तुम्हाला खाऊ घालतीये. आजी, मामा, मामी, अर्णव या सगळ्यांना राग येतो की ही अंजली किती कटकटी आहे आणि किती बोर करतीये. पण राजेश हा काहीच न बोलता चक्क पोळीचा एक घास तोडतो आणि ही घोसाळ्याची भाजी खातो आणि म्हणतो, अरे वा ईश्वरी मॅडम, किती छान भाजी बनवली आहे, मला तर खूप आवडली. कधी कधी ना मेमरी जाण्याचं फायद्याचं असतं, कारण मला आठवतच नाही आहे की मला काय आवडतं काय आवडत नाही, त्यामुळे मी सगळंच काही ट्राय करू शकतो. आणि राजेशने चक्क ही घोसाळ्याची भाजी खाल्ली, त्यामुळे सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. अंजलीसुद्धा त्याच्याकडे पाहू लागते, यांनी कशी काय घोसाळ्याची भाजी खाल्ली. आणि राजेश म्हणतो, ईश्वरी मॅडम मला आणखीन भाजी वाढा, मला ही भाजी खूप आवडली आहे. ईश्वरीसुद्धा त्याला आणखीन भाजी वाढते आणि आपला हा प्लॅनसुद्धा सक्सेसफुल नाही झालाय, फेल झालाय. म्हणून या सगळ्यांना जबर धक्काच बसतो. मामीला तर ठसकाच लागतो आणि मामा तिला पाणी प्यायला देतो. सगळेजण राजेशकडे आश्चर्याने पाहत असतात. हा राजेश काही आपल्याला जगू देत नाही, त्याचं सत्य समोर आणणं हे अशक्य आहे हे सगळ्यांना समजतं. राजेश हा ईश्वरीकडे पाहतो, ईश्वरी खोटी खोटी स्माईल करते. मामाला सुद्धा समजतं की आपला प्लॅन फ्लॉप झालाय. ईश्वरी खूप टेन्शनमध्ये येते की आपले सगळेच प्लॅन फ्लॉप होत आहे, एकही प्लॅन सक्सेसफुल होत नाहीये. आता या राजेचं सत्य कसं समोर आणायचं, हा खरंच नाटक करतोय की याची मेमरी गेली आहे, काहीच कळायला मार्ग नाहीये. असा विचार करून ईश्वरी आणि अर्णव खूप टेन्शनमध्ये येतात आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. इतक्या दिवसांपासून जे नम्रता आणि आकाशचं भांडण सुरू होतं ते सुद्धा मिटलंय आणि राजेशचं सत्य बाहेर काढण्यासाठी ईश्वरी जे काही प्लॅन बनवतीये सगळे फेल होत आहे. त्यामुळे असं वाटतंय की खरंच राजेशची मेमरी गेली आहे, तो काही नाटक करत नाहीये. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, मामी ईश्वरीला जाब विचारणार, ईश्वरी तू मंदिरात गेल्यापासून वेगळं वागतीये, मंदिरात देवापेक्षा तुझं लक्ष दुसरीकडेच होतं आणि तू घराबाहेर सुद्धा गेली होती, काय चाललंय तुझं? आणि ईश्वरी ही मामीला जाब विचारणार, मामी मला तुमचं वागणं विचित्र वाटतंय, कारण जेव्हापासून तुम्ही मंदिरातून घरी आला आहात ना, तुम्ही खूप घाबरलेला दिसताय, अस्वस्थ दिसताय, तुमचं नेमकं काय चाललंय? आणि मामीची बोलतीच बंद होणार. आता ईश्वरीला काय उत्तर द्यायचं हेच मामीला समजणार नाही. आणि मग थोड्या वेळानंतर ईश्वरी अंजली ताईचं बाळ घेऊन अर्णव जवळ जाईल. अर्णव त्याचं काम करत असेल आणि ईश्वरी चक्क अर्णवला म्हणणार, अर्णव सर, आता आपण आपल्या नात्यात पुढं जायला हवं असं तुम्हाला वाटत नाही का? म्हणजे ईश्वरीने चक्क अर्णवला बाळाविषयी विचारलेलं असतं की आता आपण आपल्या नात्यात पुढे जायला हवं, आई बाबा व्हायला हवं, मला आई व्हायचंय. अर्णवला हे समजणार आणि अर्णव ईश्वरीला म्हणेल, मी सिंदूर, मला कळतंय तुला काय म्हणायचंय आणि माझी सुद्धा अशीच इच्छा आहे, पण जोपर्यंत तुझी आई निर्दोष सिद्ध होत नाही, माझ्या आईच्या आत्महत्येत तिचा काहीच हात नाहीये हे सिद्ध होत नाही, तोपर्यंत आपण आपल्या नात्यात पुढे जाऊ शकत नाही. मी तुला आई बनण्याचं सुख देऊ शकत नाही. हे ऐकून ईश्वरीला खूप वाईट वाटेल. मग आता ईश्वरी लवकरात लवकर रमाकांतला शोधणार का आणि लवकरच आपल्याला अर्णव आणि ईश्वरीचं बाळसुद्धा पाहायला मिळेल का, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.